नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। नाशकात 12 वर्षे राहत होता एजंट, वेषांतर करून पोलिसांनी पकडले 8 बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाईचे राज्यभर अलर्ट देण्यात आले। या संदर्भात नाशिक पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे। यामध्ये पुणे आणि नाशिक शहरात एका एजंटचे प्रदीर्घ काळ वास्तव्य असल्याचं उघड झालंय। नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील धात्रक फाटा भागात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर छापा टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। यामध्ये 8 बांगलादेशी नागरिक ताब्यात घेतले। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबत माहिती दिली। आडगाव भागातील एका बांधकाम साईटवर 600 मजूर काम करीत होते। येथे बांगलादेशी मजूर असल्याची माहिती मिळाल्याने गेले 4 दिवस वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह वेषांतर करून या ठिकाणी रेकी करीत होते। नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती। मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत। तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत। तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती। माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत। काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत। माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे सर, माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच सूचनांप्रमाणे आम्ही काम करीत असताना मला गुप्त बातमी मिळाली की काही कन्स्ट्रक्शन साईटवर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत। त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही 4 दिवसापासून त्या ठिकाणी वेषांतर करून, काही मजुराचे वेषांतर करून, तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर इस्पांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। कोणाकोणाचा काय काय रोल होता त्यामध्ये? एक मिनिट, कोणाचा काय काय रोल होता पटकन? सुपरवायझरचा रोल करणारे आमचे माझ्यासोबतचे API चव्हाणके साहेब, पुढे तसेच सुपरवायझरच्या आमचे असिस्टंट म्हणून जाधव मॅडम या पण आमच्यासोबत होत्या। तसेच मजुराचा रोल अजून महत्त्वाचा ज्यांनी बनवला ते आमचे पठाण, SI पठाण होते। असे आम्ही सर्व 4-5 दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो। रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली। खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली। वरिष्ठांकडून जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर इस्मांना ताब्यात घेतले।